चौथा धडा त्या पुस्तकामध्ये जो आहे तो आहे ख्रिस्ताचे मस्तकत्व. जसं हे मंडळीची स्वायत्तता महत्वाचा सिद्धांत आहे, तसाच ख्रिस्ताचे मस्तकत्व हा देखील एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहे. मी वाचतो 1 कोरिंथ 11 अध्याय 3 पासून पुढे. 1 कोरिंथ चॅप्टर 11. गौरव. देव बापा तुला वचन आपल्या सगळ्या करता आशीर्वादित करो. पुढील सगळ्या वचनांमध्ये पौलाने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कुठला भेद नाही हे सांगितलेलं आहे. जसं आपण मस्तकत्व म्हणतो त्यावेळेस हा एक मुद्दा पौलाने या ठिकाणी मांडलेला आहे, मस्तक आच्छादनावर. परंतु ज्यावेळेस ख्रिस्ताच्या मस्तकत्वाचा विचार आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक पैलू आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, मस्तकत्व म्हणजे ख्रिस्ताचा अधिकार मंडळीच्या जीवनावरती लागू करणे किंवा प्रस्थापित करणे. मी कधी म्हणू शकतो की ख्रिस्त माझं मस्तक आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार माझ्या जीवनावरती आहे. मंडळीचं मस्तक सैद्धांतिक दृष्ट्या प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे आम्हाला नव्या करायला शिकवलेलं आहे ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. परंतु व्यावहारिक दृष्ट्या अनेकदा मंडळी ख्रिस्ताचं मस्तकत्व नाकारताना दिसते. कधी असं होतं, ज्यावेळेस मंडळी ख्रिस्ताच्या वचनांच्या अधिकाराच्या बाहेर जात त्यावेळेस ती मस्तकत्व नाकारतात. म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्या थिओलॉजिकली जरी मंडळीचं मस्तक ख्रिस्त असला तरी अनेक मंडळांच्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मस्तकत्व नसतं. समजतं मला काय म्हणायचं? म्हणजे विश्वासणारे जगामध्ये वावरत असताना आपल्या सोयीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकारांना जर डावलत असतील तर ते मस्तकत्व नाकारतात. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की मंडळी ख्रिस्ताची आहे, स्वयंस्व मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे वचनात सांगितल्याप्रमाणे. पण तीच मंडळी किंवा त्याच मंडळीचे विश्वासणारे व्यवहारामध्ये आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या अधिकारांना नाकारू शकतात किंवा नाकारतात. तर त्यावेळेस ते मस्तकत्व राहत नाही. तर हा मुद्दा आम्हाला थोडंसं शिकणं किंवा समजून घेणं आवश्यक आहे. स्थानिक मंडळीमध्ये किंवा मंडळी कितीही मोठी असली किंवा त्या मंडळीचा पुढारी कितीही मोठा असला तरी तो मस्तक होत नाही. आम्ही भारतामध्ये अनेक धर्म आहेत. भारतातील सगळ्या धर्मांमध्ये जर बघितलं तर त्यांच्याकडे त्यांचे धर्मगुरू आहेत, त्यांना ते मस्तक मानतात. मस्तक काय करतं, ती व्यक्ती त्यांच्या धर्मग्रंथाबाबतचं मार्गदर्शन त्या लोकांना करतात. काय आचार करावेत, काय निर्णय घ्यावेत याविषयीचे व्यावहारिक मार्गदर्शन ते धर्मगुरू करतात. एक प्रकारे ते त्यांचं त्या समुदायाचे ते मस्तक बनतात. मग आम्ही हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यांना पाहतो. वेगवेगळे पीठ आहेत भारतामध्ये, 4 पीठ आहेत. त्या पीठांचे शंकराचार्य ते वेळोवेळी त्यांच्या धर्माबाबतील गोष्टींबाबत स्टेटमेंट देतात किंवा मार्गदर्शन करत असतात किंवा आदेश देत असतात. जैन धर्मामध्ये त्यांचे महंत आहेत, जैन मुनी. ते देखील त्यांच्या धर्माविषयी किंवा एखादी घटना घडली तर त्या समाजाने काय करायचं याचं मार्गदर्शन करत असतात आणि तो समाज त्यांच्या मार्गदर्शनाला अनुसरण करतो. मुस्लिमांमध्ये इमाम आहेत मोठ्या मस्जिदीचे. मग दिल्लीमधली जामा मस्जिद आहेत, अजून मस्जिदी आहेत मोठ्या. त्यांच्या इमामांना अधिकार दिलेला आहे विशिष्ट गोष्टीचं त्यांना मार्गदर्शन करण्याचं किंवा त्यांच्या परिस्थितीचं गांभीर्य सांगायचं. म्हणजे ते चांद पाहतील आणि मग सांगतील की हा सण कधी साजरा करायचा वगैरे. बुद्ध धर्मामध्ये त्यांचे लामा आहेत, तिबेटी धर्मगुरू. ते त्यांच्या ग्रंथाविषयी किंवा त्यांच्या जीवनाविषयी काही टिप्पणी करतात किंवा मार्गदर्शन करतात. कॅथलिक धर्मामध्ये पोप आहेत. पोप सांगतो ही प्रार्थना करायची, मग ते प्रार्थना करतात. पोपकडे आशीर्वादाकरता ते लोक जातात. पोपच्या हाताचं चुंबन घेणं त्यांच्याकरता सगळ्यात मोठी उपलब्धी मानली जाते किंवा खूप मोठा आशीर्वाद मानला जातो. परंतु
ख्रिस्ती धर्मामध्ये मंडळीच्या व्यवहारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे. आम्हाला कुठल्याही धर्मगुरूने काही सांगण्याची गरज नाही, कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयीचं मार्गदर्शन, त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि पवित्र आत्मा वेळोवेळी मंडळीला, मंडळीतील पुढाऱ्यांना काही गंभीर गोष्टींचं मार्गदर्शन करत राहिलेला आहे. ठीक आहे. तर हा मस्तकत्वाचा सिद्धांत मंडळीकरता महत्वाचा बनलेला आहे. ख्रिस्त मंडळीचा मस्तक असणे म्हणजे मंडळीचे कार्य, मंडळीचे निर्णय, मंडळीची व्यवस्था इत्यादी बाबत ख्रिस्ताच्या वचनानुसार निर्णय घेणे. जर मंडळी प्रभूच्या मार्गदर्शनाला डावलते तर मी ख्रिस्ताचं मस्तकत्व डावलतो, असा त्याचा साधा आणि सोपा अर्थ होतो. अनेकदा मस्तकत्व म्हटलं की काही गोष्टींचा विचार प्राथमिक दृष्टीने केला जातो. त्याच्यामध्ये मंडळीमध्ये कोणाला स्वीकारायचं हा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो, सगळ्यामध्ये जटिल मुद्दा, कोणाला स्वीकारायचं, कोणाला भाकर मोडाला द्यायची, कोणाला भाकर मोडाला द्यायची नाही, याविषयी मस्तकत्व काय म्हणतं किंवा मस्तकत्वाचा नियम पाहिला जातो. काही विचारता असे आलेले आहेत की काल आम्ही बोलत होतो त्यावेळेस एक विचार एका बंधूने असा काही लोकांपुढे मांडला की मंडळीला अधिकार नाही कोणाला भाकर मोडू नको म्हणून सांगण्याचा किंवा भाकर मोड म्हणून सांगण्याचा, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. पण आम्ही या ठिकाणी पाहतो की मंडळीला स्पष्ट अधिकार दिलेले आहे. तो मुद्दा आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू करायला, त्यामुळे मी या ठिकाणी तो त्याला जास्त विषय करत नाही. पौलाने सांगितलं वचनामध्ये की एकमेकांचा स्वीकार, परंतु त्याचबरोबर जर त्या बंधूच्या जीवनात गंभीर पाप असेल तर त्या व्यक्तीवरती वचनाच्या अनुसाराने योग्य ती शिस्तीची कारवाई करणं आवश्यक आहे. हे देखील पौल पहिले करीन 5व्या अध्यायामध्ये सांगतो. आणि जी काही पाळकीय पत्र दिलेली आहे त्या पाळकीय पत्रामध्ये पौलाने वारंवार तिमोथेला, तीताला ओरडून सांगितलेलं आहे की काय कर, त्यांच्या पदरी दोष कडकपणे घाल, त्यांच्या पदरी दोष कडकपणे घाल. म्हणजे हे वारंवार पौलाने का ओरडलेला, याचा अर्थ पौल अप्रत्यक्षपणे मंडळीच्या पुढाऱ्यावरती ही जबाबदारी सोपवतो की जे मंडळीमध्ये व्यवस्थितपणे वागत नाही. थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पत्रामध्ये एक शब्द पौल वारंवार वापरतो, जे अव्यवस्थितपणे वागतात. म्हणजे कसे, खुर्चीवरती पाय ठेवून बसणार ते का, याविषयी बोलायचं का पौलाला? नाही. अव्यवस्थित म्हणजे जे व्यवस्था सोडून वागतात. मग कोणती व्यवस्था? देवाच्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याने लावून दिलेली मंडळीच्या उपासनेची व्यवस्था, मंडळीच्या जीवनशैलीची व्यवस्था, मंडळीच्या कुटुंबाची व्यवस्था. ही व्यवस्था जर ती व्यक्ती कुटुंबात, उपासनेत, बाहेरच्या खासगी जीवनात जर मोडत असेल तर ती व्यक्ती अव्यवस्थित आहे. आणि म्हणून त्या अव्यवस्थित व्यक्तीला शिस्त लावण्याकरता तिमोथेला आणि मंडळीच्या पुढाऱ्यांना पौल आदेश देतो की तुम्ही त्यांच्या पदरी दोष कडकपणे, अधिकार दिलेला आहे मंडळीच्या पुढाऱ्यांना, थोडक्यात मंडळीला. हा मस्तकत्व प्रभू येशू ख्रिस्त ज्या मंडळीचा मस्तक किंवा ज्या मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र देव आहे, त्याच्या घरामध्ये पावित्र्याने आणि शिस्तीने वागणं ही मंडळीकडे अपेक्षा केलेली आहे. कोणीही अव्यवस्थित वागू शकत नाही. आणि अव्यवस्थित वागणाऱ्या व्यक्ती करता देवाने मंडळीच्या पुढाऱ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी दिलेली आहे. आता अनेकदा मंडळी पुढारी कशी काही शिस्त मोडू शकतात? अनेकदा त्या व्यक्तीच्या गुन्ह्याकडे किंवा अपराधांकडे दुर्लक्ष केलं जातं. कुठलं वचन सांगतात? रोम 15:7 की पौल म्हणतो जसा ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा त्यांचा देखील काय करा, स्वीकार. एका ठिकाणी एका व्यक्तीविषयी चर्चा चालली होती. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणाले की कोर्टातून निर्दोष सुटलाय ना. म्हणजे याच्याविषयी कोर्टाचा काही संबंध नाही. अपराध केलेला व्यक्ती जर मंडळीला माहित आहे अपराध,
त्याच्यावरती वचनाप्रमाणे प्रोसिजर करणं आवश्यक आहे. कोर्टामध्ये जर गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून मंडळीने स्वीकारावं असं नाही झालं. एक नवीन मुद्दा विचारामध्ये येता, हे बाहेरच्या जगामध्ये चालतं. कोर्टाचं निर्दोष पत्र तुम्ही द्यायचं, तुमचा पासपोर्ट जमा केला असेल पासपोर्ट ते देतात. तुम्हाला भारताच्या बाहेर जायची बंदी असेल ते पत्र दाखवलं की ते सरकार तुम्हाला ते सोडतात. ते बाहेरच्या व्यवस्थेकरता, मंडळीच्या व्यवस्थेकरता नाही. मंडळीची व्यवस्था वेगळी आहे. जरी कोर्ट किंवा पोलीस खातं यांनी आम्हाला निर्दोष मानलं असतं, पूर्ण मंडळीला माहिती आहे की हा गुन्हा, मंडळीतील पुढाऱ्यांना त्या व्यक्तीवरती शिस्तभंगाची कारवाई करणं आवश्यक आहे. तो अधिकार आहे. कोर्टाकडनं पत्र आहे निर्दोष असल्याचं, मग आम्ही तुम्हाला भाकर मोडायला देतो, ही अव्यवस्था आहे. कुठलाही अधिकार कोर्टाला दिला नाही मंडळीमध्ये कशी भाकर मोडायची. कोर्टाने पोलिसांना दिला नाही प्रभूने अधिकार. प्रभू मस्तक आहे आणि प्रभूच्या वचनामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारा की कशा प्रकारे कोणत्या गोष्टींना आपण ग्राह्य मानलं पाहिजे किंवा अग्राह्य मानलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वीकारताना पवित्र शास्त्राच्या मूळ सिद्धांतांना तडा जाणार नाही हे पाहिलं पाहिजे. आता काय होत आहे की बाबा एखादी व्यक्ती माझ्या जवळची आहे आणि मी त्याला स्वीकारण्याकरता आटापिटा करत आहे, मग मी सिद्धांताला तोडत आहे का? मूळ सिद्धांतांना माझ्या निर्णयामुळे धक्का बसत आहे का? हो, बसत आहे. परंतु ज्या व्यक्तीला मला स्वीकारायचं, ज्या व्यक्तीवरती कारवाई केली ती माझी प्रिय व्यक्ती आहे, माझी खास मित्र आहे, माझ्या खास नात्यातली व्यक्ती आहे, त्या ठिकाणी मस्तकत्व धोक्यात येतं. आणि आमच्या अनेक पुढाऱ्यांनी अशा प्रकारे मस्तकत्व धोक्यात आणलेला आहे. त्यामुळे हे मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. मंडळी स्वीकारताना त्या व्यक्तीचं चारित्र्य तपासणं आवश्यक आहे. बायबल आम्हाला सांगतं ज्या लोकांनी मंडळीबाबत गुन्हे केलेले आहेत, ज्याने मंडळीला तुच्छ लेखलेला, अशा व्यक्तींना आम्ही स्वीकारू शकत नाही सेवेमध्ये आणि सहभागी. परंतु ही व्यवस्था होत आहे. आपल्या स्वार्थाकरता अशा लोकांना अनेकांनी स्वीकारलेला. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की अतिशय दारुण परिस्थिती आहे. एका मंडळीमध्ये अव्यवस्था माजवणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या मंडळीमध्ये स्थान दिलं जातं. मग एक क्षणी कुठे राहिली मंडळी? ती व्यक्ती त्या मंडळीमध्ये अव्यवस्था माजवते, मग ह्या मंडळीमध्ये ती व्यक्ती कशी काय स्थिर राहते किंवा कशी काय नीट राहू शकते? मग त्याकरताच ती शिस्तभंगाची कारवाई आहे. त्यामुळे तपासलं जातं व्यक्तीचं चारित्र्य, त्याला वेळ दिला जातो आणि मग त्याला स्वीकारलं जातं. अशी कुठलीही पायरी न पालन करता विश्वासणारे किंवा पुढारी मान्य न देत आहेत व्यक्ती, आणि अशा व्यक्ती सेवा करत आहेत, फिरत आहेत सभांमधून वगैरे, सगळं चाललेलं आहे. ती अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे. त्याकरता प्रभूचं मस्तकत्व आम्हाला समजणं आवश्यक आहे. इर्म्याने ह्या गोष्टीवरती अतिशय गंभीर स्टेटमेंट केलं. वा इर्म्याचा 23वा अध्याय, ते वचन आपल्या पुस्तकामध्ये नाहीये इर्म्याचं, म्हणजे मूळ अभ्यासक्रमात नाहीये. परंतु मी अभ्यास करत असताना हे वचन मला अतिशय जवळचं वाटतं. म्हणजे परिस्थितीनुसार त्याचं इर्म्याचं ते वाक्य आहे म्हणून ते मी या ठिकाणी नमूद केलं. इर्म्याचा 23वा अध्याय आणि त्याचं 14 वचन. यरूशलेमीतल्या संदेशाच्या ठाई मी एक घोर प्रकार पाहिला आहे. ते जारकर्म करीतात व लबाडीने चालतात. ते दुष्कर्माचे हात असे दृढ करतात की त्यातला कोणी आपल्या दुष्कर्मापासून वळत नाही. बस काय करतात ते बघा. इर्म्या काय म्हणतो, मी यरूशलेमेतील संदेष्टांमध्ये एक घोर प्रकार पाहिला, अतिशय वाईट प्रकार पाहिला. काय वाईट प्रकार आहे तो म्हणतो बघा.
ते दुष्कर्म्यांचे हात कसे करतात? दृढ करतात, मजबूत करतात. पुढे इफेक्ट काय दिला बघा. तो म्हणतो असे दृढ करतात की त्यातला कोणी, म्हणजे जो पाप करणारा दुष्कर्मी आहे, त्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही. काय होतं? ज्यावेळेस मंडळी कारवाई करत नाही मस्तकत्वाची दोषी व्यक्तीवर, दोषी व्यक्ती आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही. डिसिप्लिनरी ऍक्शन त्याकरता दिलेली आहे, शिस्तभंगाची कारवाई त्याकरता दिलेली आहे की त्या व्यक्तीला जे दोष कळावेत. मंडळी किंवा मंडळीचे पुढारी एका व्यक्तीवरती त्याच्या दोषांबद्दल कारवाई करत नाही. माझ्या स्वार्थाकरता, माझ्या मिनिस्ट्रीच्या फायद्याकरता त्या व्यक्तीला मी जर सामावून घेतो तर त्याला त्याचा दोष कधीच कळणार नाही. तो कधीच पश्चाताप करणार नाही. पौल म्हणतो की अशा लोकांना तुम्ही पंक्तीत बसू नये. पहिले कलसीच्या पत्रात पहिल्या अध्यायात त्याच्यापेक्षा गंभीर मुद्दा इर्मया या ठिकाणी सांगतो. नंतर पुढे काय म्हणतो बघा, 14व्या वचनाचा भाग, पुढचा भाग. ते सर्व मला, ते म्हणजे कोण? दुष्कर्म करणारे नाही, दुष्कर्म्यांचे हात बळकट करणाऱ्यांना देव कसा पाहतो? ते मला सोदोमासारखे, मला गमोरासारखे झालेले आहेत. मंडळीतील पुढारी देवाकरता सोदोमासारखे, गमोरासारखे होतात ज्यावेळेस ते दुष्कर्म्यांचे हात बळकट करतात. दोषी व्यक्तीला दोषी म्हणून जर त्याच्यावरती कारवाई केली जात नाही, आम्ही सदोम आणि गमोरासारखे आहोत परमेश्वराला. ती व्यक्ती कधीच पश्चाताप करणार नाही, ती कधीच मंडळीचं हित चिंतणार नाही, ती कधीच मंडळी करता उपयुक्त पात्र ठरणार नाही. हा, व्यक्तिगत त्या व्यक्तिगत माझ्याकरता ती व्यक्ती उपयोगी ठरेल, कारण त्या व्यक्तीला मी सहारा देतो म्हणून. परंतु मंडळी करता किंवा त्या व्यक्ती करता ती व्यक्ती नेहमी तोट्यात राहणार आहे. आणि म्हणून मस्तकत्व पालन करताना केवळ सभासदाला मंडळीत घेणं, मंडळीतून रोखणं हाच मुद्दा महत्वाचा नाही, तर इतर पैलूंना देखील पाहणं आवश्यक आहे. जो शास्त्र आपण वाचला पहिले करीत 11व्या अध्यायात, उपासनेमधील मस्तकत्व, हा एक दुसरा पैलू आहे मस्तकत्वाचा. पहिला पैलू आपण बघितला, सभासदांना परवानगी देणे, सभासदांना जर एखादी गुन्हा केलेला आहे, चूक केलेली आहे वचनाविरुद्ध, तर त्याच्याविषयी देवाच्या वचनाप्रमाणे कारवाई करणे. पौलाने जो मुद्दा पहिले करींच्या वचनात मांडलेला आहे अध्यायामध्ये 11व्या अध्यायात, तो उपासनेमधला मस्तकत्वाचा मुद्दा मांडलेला. ख्रिस्ताचे मस्तक देवा, अनेकांना ती थोडी अडचण वाटू शकेल त्या ठिकाणी. ख्रिस्ताचं मस्तक देव आहे, परंतु पवित्र शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्त पित्या समान आहे, पिता आणि पुत्र सारख्या आहे. तर एकत्वाच्या सिद्धांतामध्ये आम्ही पाहतो जसा पिता आहे तसाच पुत्र आहे. आणि या ठिकाणी 11व्या अध्यायात पौल सांगताना तोच मुद्दा सांगतो की स्त्री पुरुषापासून वेगळी नाही, पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही, स्त्री आणि पुरुष समानता हा मुद्दा पौलाने त्या ठिकाणी मांडलाय. कधी मांडलाय? 2000 वर्षापूर्वी मांडलाय. आजही बहिणींना समानतेकरता झगडावं लागतं. मंडळीमध्ये 2000 वर्षापूर्वीच स्त्री आणि पुरुष समान आहेत हे तत्व स्वीकारलं. ज्यावेळेस रोमन संस्कृतीमध्ये किंवा ग्रीक संस्कृतीमध्ये त्या कालखंडामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा होता, समानतेचा अधिकार नव्हता, त्या भाग घेत होत्या सगळ्या गोष्टींमध्ये, परंतु सेकंडरी पोझिशन होती बहिणींची. परंतु मंडळीमध्ये जो पौल स्त्रियांविषयी म्हणतो त्यावेळेस तो काय म्हणतो? स्त्री पुरुषापासून वेगळी नाही, पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही, दोघही समान आहेत. जसा पिता आणि पुत्र समान आहेत, तसे स्त्री आणि पुरुष काय आहेत? दोघही समान आहेत. पण समान असले तरी दोघांच्या भूमिका भिन्न आहेत. पिता पुत्र समान आहेत, परंतु पित्याची भूमिका भिन्न आहे, पुत्राची भूमिका भिन्न आहे. दोघे आपापल्या भूमिका मेंटेन करत आहेत.
तीच गोष्ट मंडळीमध्ये स्त्री पुरुष समान आहेत. स्त्रीला कमी दर्जा दिलेला नाही किंवा पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त दर्जा दिला नाही, परंतु दोघांच्या भूमिका वेगळ्या. गडबड कुठे होते मस्तकत्वाची तोडण्याकरता? बहिणींना त्यांच्या भूमिका मान्य नाही. ज्या भूमिका बहिणींना दिल्या नाही त्या भूमिकांविषयी आजच्या बहिणी जास्त उत्सुक असल्याला पाहायला मिळतात स्त्रिया. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये पौलाने सांगितले की बहिणीने शांत बसा, शिकवण्याची मुभा देत नाही. तुम्ही मंडळीला आता परदेशामध्ये बिशप बहिणी आहेत, स्त्रिया आहेत, पाळक बनलेल्या आहेत बहिणी. त्या लग्न लावतात, त्या प्रेतक्रिया करतात, म्हणजे अशा अधिकाराने भरलेल्या आहेत. ते शिकलेले आहेत, MTH केलंय त्यांनी, PhD केलेली आहे थिओलॉजीमध्ये. पण समस्या कुठे आहे? तो अधिकारच दिला नाही, ते पाचारणच नाही तुमचं, ते कॉलिंगच नाही तुमचं. पवित्र शास्त्रामध्ये पाचारणामध्ये खूप जोर दिलेला. सुवार्थिक, शिक्षक आणि पाळक हे कोणाचं पाचारण आहे? हे बंधुजनांचं पाचारण आहे. हे गिफ्ट बंधुजनांचं आहे. मग आता एक बहीण म्हणते मी धर्मशास्त्राचा अभ्यास केला, मी पाळक बनते, मी शिक्षक बनते. नक्कीच खूप चांगला शिकवतात बहीण, त्याच्यामध्ये शिकवण्याविषयी डाऊट नाही, उत्तम शिक्षक आहेत स्त्रिया. प्रॉब्लेम हा आहे की त्यांना पाचारणच नाही शिक्षकाचं, त्यांना सुवार्थिकाचं पाचारण. ते सुवार्थिका सांगू शकतात, परंतु मंडळी जशी कमेंट करते एखाद्या सुवार्थिकाला, शिक्षकाला, पाळकाला. आज बहिणींची धावपळ ती आहे. आम्ही युट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती अनेक बहिणींना प्रचार करताना पाहतो. त्यांची प्रशंसा केली जाते, कॉमेंट्स मध्ये तुम्ही वाचाल त्यांच्या मंडळीत. परंतु जबाबदाऱ्या वेगळ्या दिलेल्या आहेत, ती भिन्न भूमिका त्यांना दिलेली आहे. आता मस्तकत्व बहीण कधी मेंटेन करते? ज्यावेळेस मला प्रभूच्या वचनाप्रमाणे दिलेली जी भूमिका आहे ती पार पाडण्याकरता मी प्रार्थनापूर्वक कार्य करतो. मला दिलेली बुद्धी, मला दिलेली ऊर्जा, मला दिलेलं ज्ञान, या सगळ्यांचा उपयोग मी कुठे करते? मला दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता. त्यावेळेस ती मस्तकत्व मेंटेन करते. पण ज्यावेळेस मला न दिलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये मी प्रवेश करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस मी प्रत्यक्षपणे मस्तकत्व डावलते, ख्रिस्ताच्या मस्तकाच्या बाहेर. पुरुषाला जी काही भूमिका दिली आहे पुरुष ती भूमिका पार पाडतो. पुरुषाची जबाबदारी काय आहे? बंधूची जबाबदारी ही आहे की बहिणींना सर्व प्रकारे सहकार्य करायचं तिच्या भूमिका पार पाडण्याकरता. देवाच्या वचनामध्ये तिला ज्या भूमिका दिलेल्या आहेत त्या पार पाडण्याकरता बंधूंनी तिला सहकार्य करायचं. मंडळी जमलेली आहे. आता मंडळी जमलेली असताना बहिणींना त्यांच्या भूमिका पार पाडण्याकरता बंधुजन जे काही सहकार्य करतील, त्यांना त्यांची सेवा करण्याकरता जी काही धावपळ करतील, त्यावेळेस बंधुजन ख्रिस्ताचं मस्तकत्व मेंटेन करतात, जतन करतात. बंधुजनांना ह्या सभेमध्ये त्यांची जबाबदारी पूर्ण करण्याकरता जे काही बहिणी सहकार्य करतील त्यावेळेस बहिणी ख्रिस्ताचं मस्तकत्व मेंटेन करतात, जतन करतात. समजते काय कर मला काय म्हणायचं? उदाहरणार्थ पती पत्नीच्या संबंधात सांगतो की मला आज मी संदेश द्यायचे तीन सत्रांमध्ये. माझ्या नोट्स तयार करण्याकरता माझ्या मिसेसने काल रात्रभर 7-8 तास काही नोट्स टाईप केले. मला प्रिंटआउट मिळू शकला नाही म्हणून मी ह्या टॅबवरती बदलला. लाईट गेली होती प्रिंटआउट काढताना. तिने केलेले जे श्रम आहेत ते का 7-8 तासामध्ये तिने तिचं मस्तकत्व मेंटेन केलं. तिची जबाबदारीच ती आहे. आता तिला हे सगळं करता यावं याकरता मी जे काही तिला मदत केलं मी माझं मस्तकत्व मेंटेन केलं. आता मी माझी जबाबदारी पार पाडत आहे प्रभूचं वचन शिकवण्याची. परंतु काल तिने तिची मस्तकत्वाची जबाबदारी पार पाडली प्रभूच्या मस्तकत्वाच्या अधीन राहून. मला माझी जबाबदारी पूर्ण करता यावी याकरता तिने जे काही केलेलं आहे ते करणं प्रभूच्या मस्तकाच्या अधीन राहणं.
तिला तिची जबाबदारी पूर्ण पार करण्याकरता मी जे काही मदत करीन किंवा जे काही केलं ते प्रभूच्या मस्तकाच्या अधीन राहून मी केलेलं आहे. तर अशा दुय्यम एकमेकांवरती अवलंबून असणाऱ्या या मस्तकत्वाच्या भूमिका. नंतर पौल मस्तक आच्छादण्याविषयी म्हणतो आणि आम्हाला आच्छादण्याचा बऱ्यापैकी अर्थ सांगितलेला आहे की स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. उपासनेमध्ये ते दिसू नये म्हणून ती झाकते. का? कारण केवळ ख्रिस्ताचं मस्तकत्व दिसतं. म्हणजे बहीण ज्यावेळेस मस्तक झाकते तिची ही कृती दाखवते की तिला मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या मस्तकत्वाच्या उपस्थितीची जाणीव आहे. तुम्ही रस्त्यावर येताना डोक्याची पदर घेऊन आले काय? इथे आपण चढताना आपोआप स्कार्फ काढला, हा मंडळीत प्रवेश करायचा. म्हणजे ही जी जाणीव आहे की आता आम्ही मंडळी म्हणून जमत आहोत आणि जमत असताना प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी जमत आहे. मला ख्रिस्ताच्या मस्तकत्वाचा आदर करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपोआप बहिणींच्या मस्तकावरती पदर येतो किंवा स्कार्फ होतो किंवा आच्छादन येतो. बहिणींच्या मस्तकावरती असलेलं आच्छादन दाखवतं की त्यांना मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या उपस्थितीची काय आहे जाण. त्याच वेळेस बंधूजना मस्तक न आच्छादता बसतात. कारण पुरुषाचे मस्तक ख्रिस्ता तो प्रकट व्हावा. या एका सेवकाने खूप पुढे जाऊन लिहिलेला, ज्यावेळेस मंडळीमध्ये बंधू मस्तक झाकून बसतो त्यावेळेस तो स्त्रीची भूमिका पार पाडतो. म्हणजे मी आराधनेला उपासनेला किंवा एखाद्या मंडळीच्या सभेत आलेलो आहे, भले मला उन्हामुळे मला काही त्रास होतो म्हणून मी आच्छादलं असेल, परंतु मी जाणीवपूर्वक उपासनेमध्ये मस्तक आच्छादलेला, त्याचा अर्थ मी मान्यता दिली नाही प्रभूच्या उपस्थितीला. प्रभू या सभेमध्ये उपस्थित आहे याविषयीचं भान मला नाही असं मी दाखवतो मस्तकावरती आच्छादन ठेवून. हा जो नियम आहे हा नियम 2000 वर्षापूर्वी अतिशय वादग्रस्त होता. कारण जे यहुदी विश्वासणारे मंडळीमध्ये आले, याजक मस्तक आच्छादून शिकवायचा. अजूनही काही ऑर्थोडॉक्स चर्च तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये ते बिशप आच्छादून घालून संदेश देत असतात. अतिशय गंभीर गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे खूप चांगला संदेश देतात पण त्यांचं डोकं पूर्णपणे झाकलेलं असतं. तर हे यहुदी प्रथा मंडळांमध्ये त्यावेळेस आल्या आणि पौलाने ज्यावेळेस हा नियम मंडळीपुढे ठेवला, खूप वादळ झालं त्यावेळेस. कुठला नवीन नियम आणलेला आहे? यहुदी परंपरांचा पगडा केवळ यहुदी विश्वासणारे नाही तर परराष्ट्रीयांवरती देखील खूप होता. यहुदी परंपरा आणि त्यांच्या प्रथा परराष्ट्रीयांना आवडायच्या म्हणून अनेकांनी धर्मांतर केलं. परराष्ट्रीयांमधून अनेक लोक यहुदी धर्मात आले आणि वास्तव वारंवार यहुदी झालेले परराष्ट्रीय त्यांच्याविषयी विशेष आज्ञा दिल्या गेलेल्या आहेत. का? त्यांना आवडल्या या सगळ्या व्यवस्था. त्यांना यज्ञ पद्धती आवडली, त्यांना उत्सवाचे विधी आवडले, त्यांना याजकाचे कपडे आवडले, याजकाची प्रथा आवडली आणि अनेक लोक यहुदी धर्मात आले. आता पौल नेमका त्या सगळ्या गोष्टींवरती विरोध करत. मस्तक न आच्छादता पुरुषांनी बसलं पाहिजे, बहिणींनी मस्तक आच्छादून बसलं पाहिजे. रोमन स्त्रिया आच्छादन नव्हत्या, बहिणीने गप्प बसलं पाहिजे. की ज्यावेळेस रोमन आणि ग्रीक स्त्रिया बोलत होत्या, वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये त्यावेळेच्या स्त्रिया भाग घ्यायच्या, ऑलिम्पिक सारख्या राजकारणामध्ये. त्यांना बोलण्याकरता बंदी नव्हती, दुय्यम स्थान होतं पण त्या बोलू शकत होत्या. मंडळीमध्ये वेगळी प्रथा दिसली, त्यांना दिला समान अधिकार, परंतु बहिणींना बोलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अव्यवस्था बाहेरच्या जगामध्ये लोकांना वाटू लागली. काय आहे या सगळ्या गोष्टी? उलथापालथ या सगळ्या मस्तकत्वाच्या नियमांनी झालेली आम्हाला पाहायला मिळते. पहिले तिमोथी 2 अध्याय 9 आणि 10. बहिणींची अधीनता बघितली, बहिणींचं आच्छादन बघितलं
अजून एक मुद्दा पौल यामध्ये सांगतो आपल्याला, 1 तिमोथी 2 अध्याय 9. तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे, केस गुंफणे, सोने, मोते व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रिया शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे. मस्तकाच्या आधी दुसरा एक भाग येतो, त्यांचा पेहराव, बहिणींचा पेहराव, स्त्रीचा वेश. 1 पेत्र 3 अध्याय. पेत्र काय म्हणतो? 3 वचन. तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी, तर सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असा. म्हणजे पौलाने मस्तकत्वाचं जतन करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी दिल्या. बहिणींना मस्तकावर आच्छादन देण्याचा आदेश दिला. नंतर बहिणींनी मंडळीमध्ये शांत राहावं, बोलू नये यावरती अधिकार दिला. बोलण्याचा अधिकार मस्तकाला आहे, शिकवण्याचा अधिकार मस्तकाच्या अधीन येतो, आणि म्हणून शिकवण्याची ऑथॉरिटी बहिणींना दिली. संपूर्ण जुन्या करारामध्ये नव्या करारामध्ये शिकवण्याचा ज्याला अधिकार दिला जातो तो अधिकार प्रस्थापित करतो. आणि तो जुन्या करारापासून तो अधिकार देवापासून प्रेषितांपर्यंत आलाय, बंधुजनांपर्यंत आला, आणि म्हणून बहिणींना शिकवण्याचा अधिकार ठेवलेला नाही. स्त्रियांचा वेश, बहिणींच्या वेशभूषेला वचनांच्या द्वारा प्रेषितांनी नियंत्रित केलेला. कारण देखील रोम आणि ग्रीक कल्चरमध्ये वाढलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची वेशभूषा खूप वेगळी होती. दागिन्यांनी भरलेली, भरजरी वस्त्रांनी भरलेली, आणि तारण झाल्यानंतर अनेक बहिणी अशा प्रकारे मंडळीत येत होत्या. आणि एक वेगळं स्वरूप मंडळीला प्राप्त होईल किंवा एक वेगळाच पायंडा मंडळीमध्ये घातला जाईल नको त्या गोष्टींविषयी. म्हणून पौलाने हा मुद्दा पवित्र आत्म्याच्या द्वारा समोर ठेवला की बहिणींची शोभा कशी असावी. आणि मग जुन्या करारातील बहिणींचे काही उदाहरणं दिली आणि त्या सगळ्याच मुद्द्यांवरती त्याने भाष्य केलंय. बघा, स्वतःला शोभेल असा वेश घाला, भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. आम्हाला स्वतःला तयार करताना कशा मर्यादा असाव्यात याचं भान ठेवणं आवश्यक आहे. मग केस गुंफणे, सोने मोते मौल्यवान वस्त्रे यांनी स्वतःला सजवणे, या सगळ्यांवरती एक प्रकारे प्रेषितांनी पवित्र आत्म्याच्या द्वारा नियंत्रण आणलेला, बंधन आणलेला. आणि म्हणून ज्यावेळेस बहीण अतिशय प्रेमाने या नियमांना स्वीकारते, ती मस्तकत्वाचं पालन करते. तो मुद्दा या ठिकाणी अनेकदा मंडळीमध्ये येणाऱ्या तरुण बहिणी या सगळ्यांचं पालन करतात, परंतु फेसबुकवरती त्यांचे स्वरूप वेगळे असतात. असं ते मस्तकत्व नाही झालं. मंडळीमध्ये एक चित्र आणि बाहेर खाजगी कॉलेजमध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये वेगळं चित्र. असं दुटोप्पी धोरण नाही सांगितलं पौलाने किंवा पेत्राने. जे तुम्ही मंडळीत आहात तेच तुमचं कुटुंबात, तेच तुम्ही समाजात. एक समान आमचं जीवन त्या ठिकाणी असावं.